नमस्कार. आज मी मिश्र पिठाची भाकरी बनवते आहे. 3 मिलेट्स मी इथे घेतलेले आहेत, म्हणजेच 3 धान्य घेतलेली आहेत. अर्धा किलो नाचणी आहे, पाव किलो ज्वारी आणि पाव किलो बाजरी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये वाटीभर तांदळाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. तर ही धान्य स्वच्छ निवडून घेतलेली आहेत आणि आता हे मिक्स करून गिरणीमधून मी दळून आणलेली आहेत. तर दळत असताना आपण रेग्युलर भाकरीचं जे पीठ आहे, त्याच प्रकारे ह्याचं पीठ करायचं आहे. तुम्ही हे 15 ते 20 दिवसाचं पीठ तयार करून हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि ओला हात जर लावला नाही ह्या पिठाला तर हे अगदी महिनाभरसुद्धा छान राहतं. तर अशा प्रकारे हे पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. आपण आता भाकरी बनवायला घेऊयात. मी वाटीभर पाणी तव्यामध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे पीठ जे आहे ते 2 वाट्या घेतलेलं आहे. एकदम छान असं हे पीठ तयार झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी अशी जागा करून गरम पाणी जे आहे ते याच्यामध्ये घालणार आहे. या पिठामध्ये तुम्ही चवीसाठी 1 छोटा चमचा ते 2 छोटे चमचे मीठ घालू शकता. मी इथे मिठाचा वापर केलेला नाही आहे. हे जे गरम पाणी आहे ते हाताला चटके बसू नयेत म्हणून मी चमच्याने पीठ आणि हे पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटासाठी हे पीठ असंच थापून घेतलेलं आहे. ज्यावेळेला थंड होईल, हे पीठ थोडंसं थंड होईल त्यावेळेला हाताने तुम्ही हे मिक्स करू शकता. तर हे जे पीठ आहे ते तुम्ही अतिशय पौष्टिक आहे. तुम्ही सगळ्यांना याची भाकरी बनवून घरी देऊ शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत दुधामध्ये भिजवून देऊ शकता, ताकामध्ये भिजवून देऊ शकता किंवा फक्त ही भाकरी तुम्ही बनवून त्याच्यावरती तूप आणि तिखट टाकूनसुद्धा खाऊ शकता. याच्यासाठी भाजीची गरज अशी नाही आहे. आणि जर समजा एक भाजी जर याच्याबरोबर करायची असेल तर पालेभाजी खूप छान लागते. तर हे पीठ जे आहे त्यातलं अर्धं पीठ मी ठेवलेलं आहे आणि अर्ध्या पिठाची एक भाकरी बनवून घेते. तर जे रेग्युलर पाणी आहे थंड ते 2 चमचे मी घेतलेले. जास्त पाणी इथे लागणार नाही. गरम पाणी घातल्यामुळं हे जास्त चिकट झालेलं असतं. त्यामुळे पाणी ह्याच्यामध्ये जास्त घालायचं नाही. जर समजा पाणी जास्त झालं आणि लूज झालं तर ह्याच्यामध्ये अजून थोडंसं कोरडं पीठ घालून तुम्ही हे मळू शकता. तर याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशी आहे आणि ह्या प्रकारे तुम्ही गोळा बनवून घ्यायचे. तर आता ज्यांना कोणाला सवय नाही आहे भाकरी करण्याची, जे पहिल्यांदाच करतात किंवा भाकरी रोज करत नसतील, तर त्यांच्यासाठी एकदम छोट्या आकाराच्या भाकरी करणं जास्त सोपं जाईल. तळहाताच्या आकाराच्या भाकरी तुम्ही बनवू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला ह्याची प्रॅक्टिस होईल तर तुम्ही मोठ्या भाकरी बनवू शकता. अशा प्रकारे सगळ्या बाजूनी ही भाकरी एकसारखी तापून घ्यायची आहे आणि मग ह्याला तव्यावरती आपल्याला भाजून घ्यायची आहे. ही भाकरी जी अतिशय पौष्टिक आहे. अगदी तुम्ही हे हे जे मिलेट आहे ते तुम्ही दर महिन्याला असे मिक्स करून ही भाकरी मध्ये-मध्ये म्हणजे आठवड्यातून 1 ते 2 वेळा बनवू शकता. ज्वारी, बाजरी आणि नाचणीचं जे प्रमाण आहे ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्ही तीनही जी धान्य आहेत ती समप्रमाणात घेऊ शकता. असं थोडंसं ताटाच्या बाजूला ही भाकरी लावल्यानंतर उचलायला सोपी जाते. त्यामुळं मी अशी थोडीशी बाहेर काढून ठेवते आणि मग उचलते. त्यामुळं भाकरी जी आहे पटकन उचलली जाते, मोडत नाही आणि तवा छान गरम झालेला आहे आणि ह्याला लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत. कारण भाकरी गरम झाल्यानंतर पाणी लावायला थोडंसं अवघड पडतं. आता ज्यांना हे शक्य नाही आहे त्यांनी चमच्याच्या मदतीने सुद्धा हे पाणी लावू शकता. मी पुढे दाखवलेले आहे चमच्याने सुद्धा पाणी कसं लावायचं ते. तर पाणी ज्यावेळेला सुकतं त्यावेळेला ही भाकरी टर्न करून घ्यायची आहे आणि मंद गॅसवरती एक 3 मिनटं, 3 ते 4 मिनटं आणि नंतर हाय फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. म्हणजे तव्याला डाग पडत नाहीत काळे आणि ज्यावेळी भाकरीला ब्राऊन असे डाग येतात म्हणजे भाकरी छान भाजते सगळ्या काठांनी, सगळ्या बाजूंनी. त्यावेळेला तुम्ही ही भाकरी तव्यावरतीच उलटी ठेवून भाजू शकता किंवा डायरेक्ट फ्लेमवरती सुद्धा छान ही भाकरी भाजली जाते, छान फुगते, मऊसूत अशी भाकरी तयार होते. जर तुम्हाला वरचा जो पापड आहे तो कुरकुरीत हवा असेल तर भाकरी भाजल्यानंतर लगेचच बंद डब्यामध्ये ठेवायचं नाही आहे, बाहेर ठेवायचं आहे. म्हणजे वरचा जो पापड आहे तो तसाच कुरकुरीत राहतो. जर समजा तुम्हाला मऊ भाकरी हवी आहे तर डब्यामध्ये बंद करून ठेवा आणि जेवणापर्यंत ही भाकरी छान मऊ होते. दुसरी भाकरी बनवली आहे तर त्याच्यासाठी मी चमच्याच्या मदतीने पाणी लावलेलं आहे. असं तुम्ही लावू शकता म्हणजे हाताला भाजणार नाही. जर तुम्ही फक्त ज्वारीची भाकरी बनवत असाल तर ह्या 3 धान्याचा वापर करून तुम्ही एकदा भाकरी बनवून पहा. टेस्टी तर लागेलच पण पौष्टिक पण आहे. मुलांना पण ही खायची सवय लागेल मिलेट्स. तुम्ही हे पीठ 15 दिवसाचं करून ठेवलंत आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवलंत, कोरड्या हाताचा वापर केला तर महिनाभरसुद्धा हे पीठ राहतं, काहीही होत नाही. आता ह्याच तव्यामध्ये मी
कांद्याच्या पातीची भाजी करते आहे भाकरीसोबत खाण्यासाठी. तवा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथं तेल घातलेलं आहे. तेलामध्ये स्वच्छ धुवून निवडलेली चिरलेली अशी भाजी मी घातलेली आहे. त्याच्यासाठी मी डाळ वापरणार आहे, मूग डाळ आणि तूर डाळ. मी भाकरी करण्या अगोदरच दुप्पट पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती. 2 चमचे डाळ आहे ही. तर तुम्ही मसूरच्या डाळीचा किंवा मुगाच्या डाळीचा सुद्धा वापर करू शकता, कारण ह्या डाळी शिजायला वेळ लागत नाही. भाजी 5 मिनटं हाय फ्लेमवरती परतवल्यानंतर 2 छोटे चमचे मीठ घातलेलं आहे आणि अजून 5 मिनटं मी ही भाजी झाकण न लावता शिजवणार आहे. ह्याला जास्त शिजवण्याची गरज नाही, कारण डाळ भिजवल्यामुळे लवकर शिजते. मध्यम आचेवरती परत 5 मिनटं याला शिजवून घेऊया. अशा प्रकारे अतिशय साधा आणि पौष्टिक स्वयंपाक तयार झालेला आहे. एकदम कमी तेलातला स्वयंपाक तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा बनवू शकता. 5 मिनिटानंतर कांद्याची पातीची भाजी जी आहे ती सुद्धा तयार आहे. आपण सर्व करायला घेऊया. ताटामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी पातीची भाजी, त्याच्यानंतर पावट्याची आमटी, भाकरी आणि थोडासा भात इथे सर्व केलेला आहे. भाकरीसुद्धा मऊसूत छान झालेली आहे. मी डब्यात ठेवली होती भाकरी झाल्यानंतर लगेच, त्यामुळे ही मऊ झालेली आहे आणि लेअरसुद्धा छान आलेले आहेत भाकरीला. असा हा साधा सोपा आणि पौष्टिक स्वयंपाक आपला तयार आहे. अगदीच सारखं मसाल्याचे पदार्थ आणि चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर कधीतरी असा स्वयंपाक बनवायला हवा. अशाच सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर स्मिता स्वादिष्ट सफर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीबरोबर. थँक्यू.